धन्यवाद। यानंतर आपलं मनोगत युवा नेते पृथ्वीराज थोरात पारे हे सादर करीत आहेत। पृथ्वीराज थोरात पारे। दमदार पाणीदार आमदार आपल्या सर्वांचे दैवत स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना प्रथमतः माझं वंदन। असं म्हणतात काही लोकांना आपले जीवनाचं ध्येय समजायला पूर्ण आयुष्य कमी पडतं, पण भाऊसारखे काही लोक असतात की ज्यांना आपले जीवनाचं ध्येय खूप आधी समजून जातं। जसं बाजी प्रभूंनी जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत एकही गनिम खिंडीच्या पुढे जाऊन दिला नाही, तसंच भाऊनी जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या बांधाला पाणी पोहोचत नाही तोपर्यंत गप्प बसलं नाही, तोपर्यंत कष्ट करत राहिलेत। आणि कदाचित त्यांचं हे कष्ट तुम्ही मी या संपूर्ण मतदारसंघाने बघितलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब स्वतः आपल्या भाषणात म्हणतात की कॅबिनेटची मीटिंग सुरू असताना भाऊ स्वतः बाहेर वाट बघत बसलेले। नेत्यासाठी वाट बघत बसणारी जनता तर खूप पाहिली, पण जनतेसाठी वाट बघणारा नेता हा इथेच, बाकी कुठं नाही। कुणी भावी पिढीने जर मला विचारलं काय रे तुझा नेता कसा होता, तर ठामपणाने सांगू शकतो माझं जीवन फक्त जनतेसाठी अर्पित आहे असं सांगणारा आणि ते सिद्ध करणारा माझा नेता होता। स्वतःला किती मानसिक शारीरिक त्रास झाला तरी तुमच्या आमच्या या मतदारसंघाच्या सुखादुखात सामील होणारा माझा नेता होता। शेतकरी जगला तर हा देश जगेल हे समजून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवणारा आणि महाराष्ट्रात पाणीदार आमदार असं नाव लौकिक करणारा माझा आमदार होता। भाऊ जेव्हा हे जग सोडून गेलेत तेव्हा माणसांनी देवाऱ्याच्या गाभाऱ्यात भाऊंना जागा दिली, म्हणून स्वतःच्या कर्तृत्वाच्या दिवावर माणसाला देवत्वही गाठता येतंय हे सिद्ध करून दाखवणारा माझा नेता होता। कोणी विचारलंच माझा नेता कसा होता, तर ठामपणे सांगेन माझा नेता हा असा होता, माझा नेता हा असा होता। खरं तर काही गोष्टी शिकता येतच नाहीत, त्या रक्तातच असतात। तसा भाऊंच्या रक्तातच प्रामाणिकपणा, निष्ठा आणि या जनतेसाठी काही करून देण्याचा ध्यास होता आणि त्याच रक्ताचा अंश सुहास भैया दादा आज काम करत आहेत। खरं तर दादानी भैयान केलं काय हे समजायचं असेल तर मतदारसंघातल्या गाडीचा एव्हरेज काढायचा आणि मतदारसंघ सोडला की गाडीचा एव्हरेज काढायचा, मग कळतो भैयानी दादानी आणि भाऊंनी केलं काय। इथल्या गल्ली बोळ्यातले रस्ते हे जिवंत उदाहरण आहेत भैयाच्या प्रामाणिकपणेचे। राऊंड ही गोष्ट सांगावीशी वाटते। भाऊंच्या स्वर्गवासानंतर एकाच आठवड्यात आमच्याही आजोबांचे निधन झाले। स्वतःवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही आपल्या डोळ्यातले पाणी अजून जिरलं नसताना तरी आमचे डोळे पुसायला आमचा हा नेता उभा होता। मग का नाही या नेत्याला आम्ही आमच्या डोक्यावर बसून मिरवावं। तुम्ही सगळी जाणकार मंडळी, मला फारसं तुमच्यापेक्षा वयानं लहान, मला फारसं राजकारणातलं काही समजत नाही, पण 3 मुद्दे मला राजकारणातले नक्कीच समजतात। तो म्हणजे नेता, कार्यकर्ता आणि जनता। नेता आपल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी काम करत राहतो, जनता त्या कामाची पोचपावती घेऊन नेत्याला मतदान करते, पण नेत्याचं काम हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणजे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं। आपला नेता आबा एवढा, आपला दिवस रात्र विचार करणारा नेता, स्वतः दिवस रात्र ताण भूक न बघता आपल्यासाठी काम करणारा नेता, तर आपल्या नेत्याबद्दल सांगण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतो। मग आज ही जनसंपदा आहे, हा वादळ जोपर्यंत आमदारकीचा निकाल लागत नाही, भैयांच्या कपाळी विजयाचा गुलाल लागत नाही, तोपर्यंत आता गप्प बसायचं नाही आणि हीच खरी भाऊंना श्रद्धांजली आणि भैयांच्या भाऊंची कामपूर्ती। धन्यवाद।